करतो. तर ह्या कामामध्ये टोटल 1,84,28,00,000 रुपयेच्या कामांचं भूमिपूजन आहे. त्यात सांगोला नगर परिषद क्षेत्रातील चांदोलवाडी शेंबडेवाडी इथं अंतर्गत रस्ते विकसित करणे हे 1.5 कोटीचं काम आहे. आणि मिरज रोड लक्ष्मीनगर येथे अंतर्गत रस्ते करणे हे टोटल 34,28,000 रुपयेचं काम आहे. या 2 कामांचं भूमिपूजन आहे. आणि 7,54,00,000 रुपयांच्या जी कामं पूर्ण झालीत त्या विकास कामाचं उद्घाटन आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं आठवडा बाजार इथं मटन मार्केटची दुसरा फेज निर्माण केला आहे. पलीकडे आपण 1.5 कोटीचं काम आहे त्याचं उद्घाटन समारंभ आहे. सांगोला नगर परिषद क्षेत्रातील देशमुख वस्ती पंढरपूर रोड ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत आप्पासाहेब देशमुख घरापर्यंतचा रस्ता करणे 1 कोटी रुपयाचं काम आहे. सांगोला नगर परिषद क्षेत्रातील मोहनराव घर ते बायपास रस्ता खडीकरण करणे व वड्यावर शिडीवर बांधणे 1,75,00,000 काम आहे. चिंचोड रोड येथे सर्वे नंबर 515 ते पूर्वेस फॅक्टॅक कॉलेजकडे जाणारा 9 मीटर डीपीचा रस्ता रुंदीकरण करणे 73,00,000 रुपयाचं काम आहे. चिंचोड रोडलाच 9 मीटर डीपी रोड सर्वे नंबर 516-17 मधील रस्ते डांबरीकरण करणे 47,00,000 रुपये. चिंचोड रोड येथील 9 मीटर डीपी रस्ता ते सर्वे नंबर 555 ते फॅक्टॅक इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 1 कोटी. शहाजीबापूंनी जो निधी आणला होता आयादनगरी येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे व परिसर सुशोभीकरण करणे 60,00,000 रुपयाचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचं पण उद्घाटन आहे. आणि सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटी इथं खुली जागा विकसित करणे हे 50,00,000 रुपयाचं काम आहे. कामं पूर्ण झालेलं आहे. टोटल 7,54,00,000 रुपयाच्या कामाचं उद्घाटन आहे. तर या उद्घाटनासाठी आमचे नेते शहाजीबापू पाटील साहेब, स्वतः नगराध्यक्ष आनंदभाऊ माने, म्हणजे शुभास्ते बापूंचे आहे अध्यक्ष म्हणून आनंद माने आहेत. तर प्रमुख उपस्थित म्हणून या तालुक्याचे आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आणि आमच्या सर्वांचे नेते रफिकभाई नदाब माजी नगराध्यक्ष उपस्थित राहणार आहे. तर सर्वांनी अजून एकदा विनंती करतो की 18 तारखेला 4 वाजता उपस्थित राहावं. तर ह्यात सर्व सन्मान्य सदस्य जे आहेत ते पण उपस्थित राहणार आहे. येत्या महिना अखेरपर्यंत आम्ही परवा कार्यक्रम झाला पंढरपूरला त्यावेळी शिंदे साहेबांच्या मार्फत बापूंच्या मार्फत प्रयत्न करून आणखी 50 कोटी निधीची मागणी केलेली आहे. ते सुद्धा आपल्याला महिना अखेरपर्यंत निधी प्राप्त होईल. तर शहराच्या विकासासाठी आनंदभाऊ शहाजीबापू प्रयत्नशील आहेत. तर येणाऱ्या काळात भरपूर विकास निधी येऊन सांगोला शहराचा विकास साधला जाईल.